मंडळी, नेमकं ऐन टायमाचा व्हिडिओ आला, एकदम चांगल्या मुद्द्यावर बोलणं आलं का ती मृणाल आपल्याला टांग देते. अशी खोडीची आहे ना, अशी खोडीची अशी बनेल आहे ना, बरोबर ऐन टायमावर टांगणार. तुम्ही पाहत असणार काही दिवसापासून. हा, मला तर कधी कधी असं वाटतं मी उगाच या चॅनल मध्ये घुसखोरी केली, थोड्या दिवसांनी ती दिसणंच बंद होती काय. काळजी नका करू, मी असं काही होऊन देणार नाही. पण ह्या खोडीला काहीतरी काहीतरी औषध लावावंच लागणार आहे. आता हा शब्द तुम्ही किती वेळेस ऐकला, लय खोडीचा आहे, लयच खोड्या आहे त्याच्या अंगात, हा, लयच व्यसन आहेत, लयच लयच खराब आहे, हा, हे सगळंच म्हणते तो. आजपर्यंत हे म्हणणारे लोक तर आयुष्यात सगळे लहानपणीपासून सगळे म्हणलेले आहेत. पण नेमकं हे बदलायच्या कशा, नीट वळणाला लागायचं कसं, हे सांगणारे लोक भेटले का? काळजी नका करू, मी आहे ना तुमचा मित्र, सगळं तुम्हाला सांगायला. तर नमस्कार मंडळी, मी प्रणव चौधरी स्वागत करतो तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बॅड हॅबिट्सला गुड हॅबिट्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं, म्हणजे ज्या काय खोडीच्या गोष्टी आहे बदलायच्या कशा, लय खोडेले म्हणतात ना लोक. ठीक आहे ना, तुम्ही पण बदलता. आता हे खोडी, ह्या बॅड हॅबिट्स ह्या कोणत्या, किंवा हॅबिट्स म्हणजे एक्झॅक्टली काय, वारंवार करून लागणारी सवय. एक गोष्टी रिपीटेडली केल्यानंतर जी सवय लागते, किंवा ज्या गोष्टीमुळे क्षणिक सुख भेटतं, जी गोष्ट बोर झाल्यानंतर ती करावीशी वाटते, किंवा करमत नाही मी ती करतो. काही काही लोकांना हे सवय लागून जाते. बॅड हॅबिट, खोडी, किंवा लय खोलमध्ये जायला नको, कोणाचा इगो बिगो हर्ट व्हायचा, हा, एखादी कमेंट तुम्ही करायला बसले खाली, नको इगो कोणाचं हर्ट करा. तर व्यसनच म्हणजे बॅड हॅबिट नाही. बॅड हॅबिट म्हणजे एखादी चांगली गोष्ट न करणं म्हणजे पण बॅड हॅबिट असते. फॉर एक्झाम्पल, उशिरा उठणे, विन द मॉर्निंग आलेलंच आहे आपला, पण उशिरा उठणे, किंवा गोष्टी पटपट न करणे, पटपट गोष्टी मार्गी न लावणे, हे सुद्धा बॅड हॅबिट असतात. आता बॅड हॅबिटचं उदाहरण द्यावं तितकं कमी आहे. फक्त बॅड हॅबिट्स हे नाव जरी घेतलं तरी तुमच्या आयुष्यात काय काय चुकीच्या गोष्टी होतात हे बरोबर तुमच्या डोळ्यासमोर पिक्चर असा झापूक झुपूक प्ले झालेला असणार आहे बघा. बरोबर का नाही? म्हणजे हे टायटल थंबनेल वाचूनच तुम्हाला कळलं अरे आपल्यासाठी, म्हणून तर तुम्ही आता आलात. मग आता फक्त बॅड हॅबिट वरती बोलून भागणार आहे का? नाही, ते तुम्हाला कळलं त्याला मला काय सांगायची गरज बिलकुल नाही. पण हे बदलायचं कसं, 5 मुद्दे, हे 5 मुद्दे लक्षात ठेवा. ह्या 5 मुद्द्यांनी तुम्ही तुमच्या हॅबिट्स, तुमचे सवयी, चुकीच्या सवयी बदलणार आहात. तर मंडळी, सुरुवात करू ह्या 5 मुद्द्यांकडे. अजिबात टाइम वेस्ट न करता फक्त तुम्ही पहिले काय करा, जाऊन कमेंट करा, हा, गरजेचं वाटतं का नाही सांगा, किंवा तुमच्या कोणत्या खोडी आहेत ज्या तुम्हाला बदलायच्यात, खाली जाऊन पहिले लिहा, ह्या खोडी मला बदलायच्या. त्यातली जर एखादी खोडी बेकार असेल तर पुढचा व्हिडिओ त्याच्यावरच ना भाऊ. हा शब्द आहे तुम्हाला आपला, समजतंय का? आणि लाईक नक्की करा. तर बोलूयात आपला पहिला मुद्दा, आयडेंटिफाय द रूट कॉज. ही खोड, ही वाईट सवय सुरू कुठून झाली, कशामुळे झाली, आणि हिची आठवण कधी येते, याचा मूळ कॉज. मी एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो, एक जनरल उदाहरण. सकाळी उठणं होत नाही, किंवा उशिरा उठता. सगळ्यात मूळ कॉज काय माहितीये का? रात्री पैसे उडवत नाही हो, रील्स रील्स स्क्रॉल करता, रील्स, ते मला नाही, रील्स स्क्रॉल करणं. रील्स स्क्रॉल करता करता, व्हिडिओज बघता बघता मोबाईल खाली ठेवत नाही, झोप लवकर झोपत नाही, सकाळी लवकर जाग येत नाही. मूळ कॉज कुठे आहे? रात्री झोपण्यापाशी. मग आधी ते कंट्रोल करा, रात्री लवकर झोपा, सेट करा व्यवस्थित. नाही, खटकाच पाडायचं उद्यापासून, कसं बदलणार नाही? आता हे झालं मूळ व्याध, म्हणजे मूळ व्याधी कुठे ते.
बरोबर. आता वळूयात आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे. दुसरा मुद्दा म्हणजे सेट क्लिअर गोल्स. लय वेळेस आलो हो, तोंडाला कोरड पडली, पण लय महत्वाचं आहे हे. ही गोष्ट जर तुम्हाला संपवायची असेल, ही गोष्ट जर तुम्हाला संपवायची असेल, तुम्हाला गोल सेट करावे लागतील. गोल्स म्हणजे कसं, मला ही गोष्ट करायचीच आहे, हा माझा गोल आहे. मला सकाळी लवकर उठायचंच आहे, मला सकाळी लवकर उठायचंच आहे आणि ते मला अचीव करायचंच आहे. त्याच्याशिवाय मी काय शांत बसणार नाही. समजतंय? हे ध्येय मनाशी पक्क करणं सगळ्यात गरजेचं आहे. त्याच्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. सगळ्यात महत्वाचं, बरोबर. पण असं एकदम भस्कन सगळं एक खटी उचलून घेतल्याने होणार आहे का? आता मला लवकर उठायचं आणि मी 5लाच उठायला चालू करणार आहे. आता उठतो 10 वाजता आणि पहाटे 5ला 2 दिवस 3 दिवस उठणार आणि भाऊ लगेच कोलमडणार. मग कसं, 10ला उठताय, 8ला चालू करा, 8चं 7:30 करा, मग 6:30 वरती जा, मग परत 6 करा, मग हळूहळू हळूहळू शिफ्टिंग प्रत्येक 7 दिवस प्रॅक्टिस करा. तुम्ही कधी रेग्युलरली 5ला उठायला सुरू करतात, तुमचं तुम्हालाच कळायचं नाही. समजतंय? फॉर एक्झाम्पल, एखाद्याला व्यसन सोडायचंय, सिगरेट प्यायची सवय, रोजच्या 4 सिगरेट पितोय, 4च्या 3 वरती आणा, 7 दिवस 3च सिगरेट प्या. किंवा माझ्या एका मित्रांनी सिगरेट सोडली, त्यांनी काय केलं, एक पूर्ण सिगरेट प्यायच्या ऐवजी तो अर्धी अर्धी प्यायचा, अर्धी प्यायचा फेकून द्यायचा, अर्धी प्यायचा फेकून द्यायचा, 4च प्यायचा पण अर्धी अर्धी प्यायचा, डायरेक्ट 2 सिगरेट वरती आला. थोड्या दिवसांनी तो काय करायला लागला, 4 प्यायचा तिथं 3, म्हणजे 1.5 सिगरेट वरती आला. मग थोड्या दिवसांनी जिथं 3 प्यायचा तिथं 2. थोड्या दिवसांनी तो काय करायला लागला, दिवसातून एकच पूर्ण सिगरेट प्यायला लागला. मग एका सिगरेटवरून त्याला कधी कधी असं व्हायला लागलं की सिगरेटची आठवण पण नाही येते. मग झाली ना भाऊची बंद, काय घेता. त्याच्यामुळे जर तुम्हाला सवयी सोडायच्या असतील तर सगळ्यात पहिले मूळ व्याध कुठे आहे ते बघा. त्याच्यानंतर तो बंद करायचा क्लिअर गोल सेट करा आणि थोडं 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 करत तो पूर्ण करत, तरच तो पूर्ण होईल. समजतंय? बेस्ट चाललंय का नाही? चौथा पॉइंट महत्वाचा आहे, बघूयात. चौथी गोष्ट, पेअर हॅबिट्स. म्हणजे काय, माझं उदाहरणासहित स्पष्ट करतो. मित्रांनो, काय व्हायचं, व्लॉगिंग, एडिटिंग, ऑफिस, ह्या सगळ्या ताणामुळे रात्री झोपायला 2-3 कधी वाजायचे समजत नव्हतं. माझ्यामुळे त्या मृणालची झोप होत नव्हती, ती अर्धवट झोपेतून कधी कधी उठायची. मग 2-3ला झोपलेला माणूस 9:30-10 वाजल्याशिवाय कसं उठणार आहे सांगा बरं तुम्ही? पॉसिबल आहे का? पण आयुष्य असं सुखकर होत नव्हतं. आयुष्य सुखकर होण्यासाठी सकाळी लवकर उठणं, माझं पुस्तक वाचण्याचं मला आवडतं, छंद आहे, ते वाचणं होत नव्हतं, अवांतर गोष्टी होत नव्हत्या. मग ह्या गोष्टी करण्यासाठी मी काय केलं, तर लवकर उठणं. पण फक्त लवकर उठून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, सकाळी लवकर उठल्यानंतर उठलो, हा उठलो ना, उठलेलं आहे ना, उठलेलं आहे ना, नाही, मी उठल्यानंतर मोबाईल हातात घेणं सोडून दिलं. माझा मोबाईल चार्जिंग, उठलो अलार्म बंद करायचो, मोबाईल चार्जिंगला लावायचो, प्रातर्विधी उरकवायचो, प्रातर्विधी झालं की लगेच दात घासून आंघोळ करायचो. त्यांनी गंमत काय व्हायची की जे 9:30ला उठल्यानंतर 1-1.5 तास नाश्ता, ब्रश, कारण 9:30ला उठल्यानंतर ऑफिस चालू व्हायचं, उठल्याबरोबर ऑफिसच्या मागं लागावं लागायचं. ते ऑफिसचं काम सगळे सुईने लावता 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 11, मग कुठंतरी ब्रश, नाश्ता, चहा, मग परत 1-2 कामं, आणि मग कधी आंघोळ होत होती, कधी कधी आंघोळीची गोळी खाऊन पाटाना भो. पण आता कसं होतंय, 7ला उठतोय, 7ला उठल्याबरोबर लगेच प्रातर्विधी, लगेच ब्रश आणि लगेच आंघोळ. त्याच्यामुळे आंघोळ झाल्यानंतर हे तरतरी ती अंगात, मग अंगात तरतरी आल्यानंतर
फ्रेश वाटतं. थोडासा नाश्ता करतोय, चहा कॉफी पिल्यानंतर इतकं फ्रेश, आणि ते पुस्तक वाचायला मला जी मजा येते, जी पॉझिटिव्हिटी भेटतीये ना, म्हणजे लवकर आवरणं पण होतंय, पॉझिटिव्हिटी वाढती, लवकर उठणं वाढतंय. ह्या सगळ्या हॅबिट्स तुम्ही जर कधी खेड्यात गेलात किंवा गावाकडे गेलात, लोक उठल्याबरोबर पहिले सगळं आवरतात. अहो, अजून सुद्धा लोक आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात जात नाही. अंघोळ केल्याशिवाय दिवसाची सुरुवात करत नाही. अंघोळ केल्याशिवाय पाणी देखील पित नाही. खूप ठिकाणी आहेत. का? तर ह्या सगळ्या गोष्टी पेअर करून आयुष्य सुखकर बनवण्यासाठी. समजतंय? हा चौथा मुद्दा खूप महत्वाचा. लिंकिंग प्रोसेस होऊन जाते त्याच्यात. लिंकिंग प्रोसेस सुंदर टॉपिक, एक व्हिडिओ नक्की येणार, लिहून घ्या. तुम्ही लिहिलेलं मला थोडी दिसणार आहे. वळूयात आपल्या 5व्या मुद्द्याकडे. महत्वाचा मुद्दा आहे, आनंददायी मुद्दा आहे. तुम्ही अचीवमेंट केली सलग, कन्सिस्टंटली, तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी तुम्ही अचीव केल्या पाहिजे त्या स्लॅबमध्ये, स्वतःला पाठ थोपटवा, स्वतःला रिवॉर्ड करा. आता रिवॉर्ड करा म्हणजे 2 आठवडे लय भारी वागलं लगेच भाऊ, असं नाही हो. चांगलं काहीतरी रिवॉर्ड करा, जे तुम्हाला आवडेल, जे तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल, जे तुम्हाला चांगलं. यार, मी हे 2 आठवडे माझं गोल अचीव केलं, मी आज स्वतःला एक सुंदर परफ्यूम गिफ्ट करेल, मी सुंदर शर्ट गिफ्ट करेल, किंवा मी आज कुठेतरी फिरायला जाईल, किंवा ज्याच्यात तुम्हाला आनंद भेटतो त्या गोष्टी करा, पण स्वतःला रिवॉर्ड करा. म्हणजे आपल्या मेंदूला कळतं, यार मी हे चांगल्या गोष्टी कन्सिस्टंटली करतोय म्हणून हा मला रिवॉर्ड करतोय. मला ज्या चांगल्या गोष्टी जिथून मला प्रेरणा भेटती, म्हणजे स्वतःला प्रेरणा भेटत जाते, अशा गोष्टी कंटिन्युअस होत जातात. स्वतःची तर पाठ थोपटणं गरजेचं आहे. हे सगळं कोणासाठी चाललंय? घरातल्या सगळ्यांसाठी, पण स्वतः तर खूप जास्त महत्वाचा फॅक्टर आहे. तुम्ही स्वतः जर नीट राहिलात तर घर सगळं व्यवस्थित नीट चालेल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतील. स्वतःचा विचार करणं पण, जर तुम्ही स्वतःचा विचार करताल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालतील आणि सगळे तुमचा विचार करतील. बरोबर आहे? काय चुकतंय? नाही. हे 5 मुद्दे आत्मसात करा आणि बॅड हॅबिट्सला गुड हॅबिट्समध्ये कन्व्हर्ट करा. काही चुकलं असेल, काही राहिलं असेल, काही वाईट वाटलं असेल, किंवा काही ऐकून खूप जास्त आनंद झाला असेल, तर प्लीज ह्या कमेंट बॉक्समध्ये प्लीज कमेंट करून सांगा जे काय वाटलं ते. व्हिडिओला लाईक द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ह्या चॅनलवरती नवीन असलात तर सबस्क्राईब करा. मी मृणालला जाऊन सांगाल तुम्ही सबस्क्राईब केलंय म्हणून. मला आणि मृणालला खूप जास्त मोटिवेशन भेटेल. तर चला मंडळी, ह्याचसोबत हा व्हिडिओ इथंच संपवतो. पुढच्या व्हिडिओपर्यंत माझी वाट बघा, मी तुमची वाट बघेल. मी प्रणव चौधरी तुमची रजा घेतो. धन्यवाद.